नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलो आहोत. राज्याचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे आणि या अधिवेशनामध्ये मेन मुद्दे हे बाजूला राहून जात आहेत आणि भलत्याच मुद्द्यांकडे अधिवेशन गाजला जातो. मुळात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आतकोली पठारावर गाय बैलांना चारा उपलब्ध करून देणारी व पिढ्यानपिढ्या ग्रामपंचायतीच्या सातबाऱ्यावर मालकी हक्क असलेली जमीन हिंदुत्व जोपासणाऱ्या सरकारने ठाणे मुंब्रा येथील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुटपुंज्या किमतीत एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या नावाने विक्री केल्याचा गंभीर आरोप येथील स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. महसूल विभागाने 8 गावाच्या मध्यभागी असलेली गुरांना चारा उपलब्ध करून देणारी 99 एकर महसूल गुरचरण जमीन ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा डम्पिंग ग्राउंडसाठी केवळ 2,80,00,000 रुपयात विक्री केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सदरील जमिनीची आजच्या बाजारभावानुसार किंमत ही 200 कोटी रुपयापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या 99 एकर जमिनीपैकी 50 एकराहून अधिक क्षेत्रावर स्थानिक शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्याच कब्जा असून जमिनीच्या सातबाऱ्यावर भादाने व आतकोली ग्रामपंचायतीच्या नोंदी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिसरातील भादाने, आतकोली, पिसे, चिराडपाडा, वाशेरे, आमने, तळवली, जूपाडा, चिंबीपाडा, शेरेकरपाडा, सापे तसेच पठारावरील आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनी आमच्या जमिनीवर ठाणे मुंब्रा येथील घाण टाकू नका असा आक्रोश करत जन आंदोलन छेडले होते. सरकारी जमीन गिळगूत करण्यासाठीच घनकचरा प्रकल्प स्थानिकांवर लादला असून महसूल विभागाने 99 एकर जमीन एका आरोग्य कर्मचाऱ्याच्या नावावर खरेदी खताद्वारे विक्री केल्याने या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. भादाने, आतकोलीसह 8 ते 10 गावातील ग्रामस्थांनी यापूर्वी आतकोली डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी माजी आमदार, खासदार, शेतकरी नेते व सर्व पदाधिकाऱ्यांसह हजारोच्या संख्येने आंदोलन केले होते. मात्र आंदोलनानंतरही ठाणे महानगरपालिका व संबंधित ठेकेदारांकडून दररोज शेकडो वाहनाद्वारे घनकचऱ्याची वाहतूक सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुळात डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील गावांमध्ये दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शेतीचे नुकसान होण्याबरोबरच पिण्याचे पाणी सुद्धा दूषित असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून परिसरातील छोटे मोठे व्यवसायही अडचणीत आले आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड हटविण्यात न आल्यास आत्मदहन आंदोलनाचा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाला दिला आहे. त्यामुळे आतकोली पठार डम्पिंग ग्राउंड हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजणार का अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.